हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मी स्वामी सेवेत कशी आले, मला स्वामी सेवेत कोणी आणलं आणि मी स्वामी सेवा कशी करायला लागले, मी स्वामी सेवा कधीपासून सुरू केली आहे आणि स्वामींचे मला कोणते कोणते अनुभव आहे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्कीच करा. तर सर्वात प्रथम तर बघा, मी मस्त देवपूजा वगैरे करून घेतली आहे आणि इथे अगरबत्ती वगैरे लावत आहे. तर मी स्वामी सेवेत कशी आले, तर माझी एक मैत्रीण होती जवळचीच आणि मी त्यावेळेला खूप म्हणजे अशी टेन्शनमध्ये असायची, डिप्रेशनमध्ये असायची. कळायचं नाही की माझ्यासोबत काय चाललं आहे काय नाही. मी छोट्या छोट्या गोष्टींवरती रिॲक्ट होऊन जायचे आणि खूप टेन्शन घ्यायची, रडायची. तर ही सगळी माझी परिस्थिती माझ्या मैत्रिणीला माहिती आहे आणि त्यावेळेलाच मला ना मायग्रेनचा खूप जास्त त्रास झाला आणि मायग्रेन झाल्यामुळे ना माझं डोकं जे आहे ना सतत दुखत असायचं. तर मायग्रेनचा त्रास कसा असतो हे तुम्हा सर्वांना माहितीच असेल. तर खूप जास्त प्रमाणात होतं की मला मेडिसिन जवळ ठेवायला लागायची एमर्जन्सीत खाण्यासाठी, एवढ्या प्रमाणात माझा मायग्रेन होता. तर माझी एक मैत्रीण होती, तर तिला माहिती होती माझी परिस्थिती काय आहे म्हणून. तर तिने मला सांगितलं की तुला ज्या ज्या वेळेला खूप जास्त त्रास होईल किंवा तुला असं वाटेल की आता काहीच नको, म्हणजे असं टेन्शन आल्यासारखं, डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं असं वाटेल ना, त्या वेळेला तू फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण कर आणि मनापासून कर आणि बघ काय अनुभव येतो म्हणून. तर त्यावेळेला तिने असंच मला सहज ती बोलून गेली आणि मग मी 2-3 दिवस उलटून गेले असेच. त्यानंतर मग माझ्या मनात आलं आणि त्यानंतर मग मी ना अशीच मनामध्ये टेन्शन वगैरे असलं ना तर मनामध्ये म्हणायची श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर हे शब्द बोलल्यानंतर माझ्या मनाला, माझ्या डोक्याला एवढी शांत मिळाली आणि खूप म्हणजे हे नेहमी मी सतत माझ्या तोंडामध्ये चालू असायचं आणि मग मी माळ जप करायला लागली आणि मग मला खूप छान वाटायला लागलं. माझा जो मायग्रेनचा त्रास होता तो खूप कमी झाला, खूप म्हणजे खूप कमी झाला. त्यानंतर मग मी आमच्या घराबाजूला म्हणजे गावी स्वामींचं मठ आहे. मी लहानपणापासून त्या मठामध्ये खेळली आहे छोटी असताना, पण मी स्वामींचं म्हणजे काय आहे हे काहीच मला माहिती नव्हतं. मग आत्ता मी स्वामींच्या मठात जायला लागली. मग आरती, गुरुवारची आरती असायची दर गुरुवारची, तर मी ती आरती घ्यायला लागली आणि मग मला खूप बरं वाटायला लागलं. खूप प्रसन्न वाटायचं वातावरण किंवा मनाला खूप शांत वाटायचं आणि कोणतंच टेन्शन वगैरे नसायचं. काहीही असू देत, सगळं एक साईडला जायचं, फक्त स्वामी स्वामी असंच असायचं डोक्यामध्ये, तोंडामध्ये. तर मला खूप छान अनुभव आलेले आहे स्वामींचा. हा खूप मोठा माझा अनुभव आहे. फक्त नामस्मरण केल्याने माझा मायग्रेनचा त्रास जो आहे तो कमी झालेला आहे. त्यानंतर मग मी रोजची सेवा करायला लागले, म्हणजेच 11 माळी स्वामी समर्थांचा जप करायला लागले, 3 अध्याय वाचायला लागले स्वामी चरित्राच्या. ते 3 अध्याय वाचायची, त्यानंतर तारक मंत्र म्हणायची घरामध्ये. ही सेवा माझी चालूच असायची. त्यानंतर मग मी हळूहळू मला खूप छान छान अनुभव आलेत स्वामींचे. त्यानंतर मग मी 11 गुरुवार केले. 11 गुरुवारमध्येही खूप छान मला अनुभव आलेले आहेत. त्यानंतर मी स्वामींच्या मठामध्ये जाऊन 7 पारायण केले, म्हणजे जे 11 पारायण असतात 7 गुरुवार ते केले. मठामध्ये जाऊन 7 पारायण केले, म्हणजे मठामध्ये जाऊन फक्त 21 अध्याय एक दिवसाचे, म्हणजे असं एक पारायण असे मी 7 केले आहे. ही सेवा सांगितली नाही जात, पण व्हिडिओ मी बनवत आहे म्हणून मी तुमच्याशी हे शेअर करत आहे की मी स्वामी सेवेमध्ये कशी आली. मग मी हे सगळी सेवा केली स्वामींची आणि मला खूप छान अनुभव आहे स्वामींचा. कारण जी कोणती सेवा तुम्ही करता ना खूप श्रद्धेने, खूप मन भावेने करा, म्हणजेच तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळतं. आणि माझा एवढा विश्वास आहे ना की मी पूर्ण जग सोडेल, म्हणजे माझं आयुष्य सोडेल मी, पण स्वामींना कधीच विसरू नाही शकणार. कारण माझे जे काही आहे फक्त आणि फक्त स्वामी आहे. सगळ्यात अगोदर मी कुठलीही गोष्ट करत असेल तर सगळ्यात आधी मी स्वामींपाशी जाऊन बोलते, त्यानंतर मी दुसऱ्यांना सांगते
ही अशी माझी एवढी श्रद्धा आहे स्वामींवर आणि खूप छान अनुभव आहे. माझ्या मैत्रिणीचा तो दिवस आजही मला आठवतो, ज्या दिवशी तिने मला सांगितलं होतं, तू फक्त आणि फक्त स्वामीचं नामस्मरण कर, तुला खूप छान वाटेल. फक्त एवढ्या शब्दांनी मी आज स्वामींची सेवा करू शकते आणि स्वामींची सेवा करायला भाग्य लागतं. स्वामींची इच्छा असल्याशिवाय कोणीही स्वामी सेवेत येत नाही आणि हे माझं खूप मोठं भाग्य आहे की मी स्वामी सेवेत आहे. आणि स्वामींना एकच प्रार्थना आहे की अशीच माझ्याकडनं सेवा करून घ्या स्वामी, आणि तुमचा असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्यात. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.